नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. एकीकडे डिजिटल इंडिया आणि प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारल्या जात असताना ठाणे जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल मनसे नेते अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाच्या उदासीनतेवरती बोट ठेवलं आहे. अविनाश जाधव यांनी या शाळेची ग्राउंड रियालिटी व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेली आहे. त्यांचा हा व्हिडिओ समाज माध्यमावरती प्रचंड व्हायरल झाला आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विविध तक्रारी मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे जाधव यांनी शहापूर तालुक्यातील खरम्यांचा पाडा जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तेव्हा त्यांच्यासमोर या जिल्हा परिषद शाळेबाबत एक वेगळंच वास्तव उभं राहिलं. शहापूर तालुक्यातील खरम्याचा पाडा जिल्हा परिषद शाळेचा एकूण पट 39 आहे. ही 39 मुलं 2 वर्गामध्ये शिकत आहेत. एका वर्गात इयत्ता 3री ते 5वीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर दुसऱ्या वर्गामध्ये इतर इयत्तेचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे मागील 1 वर्षापासून या शाळेमध्ये वीज नाही अशी गंभीर बाब या व्हिडिओच्या माध्यमातून अविनाश जाधव यांनी समोर आणली आहे. केवळ 1500 रुपयांचे वीज देयक भरले नसल्यामुळे शाळा अंधारात आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी स्मार्ट टीव्हीची व्यवस्था आहे, परंतु शाळेत वीज पुरवठा नसल्यामुळे गेली 1 वर्ष टीव्हीसुद्धा बंद आहे. वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आवश्यक बेंच, गणवेश आणि दप्तर यांचा अभाव असल्याचंही चित्र अविनाश जाधव यांनी मांडलं आहे. 39 आहे आणि 39 मुलं ही 2 वर्गामध्ये शिकतात. त्यातला हा जो वर्ग तुम्ही जर मागे बघताय बसलेली ही जी सगळी मुलं आहेत ही 3री ते 5वी ना, 3री ना, 3री ते 5वी, 3री, 4थी, 5वी असा वर्ग एकाच वर्गात भरतो. दुसरा वर्ग बाजूच्या रूममध्ये भरतो. वाईट गोष्ट ही आहे की मागील 1 वर्षापासून ह्या शाळेत लाईट नाही. ₹1500 हे बिल होतं आणि ते बिल भरलं गेलं नाही, म्हणून ही मुलं ही विदाऊट लाईट, पंखा याच्या शाळेत शिकतात. मागे टीव्ही आहे पण 1 वर्ष झाला टीव्ही लागला नाही कारण लाईट नाहीये. कोणीतरी डोनरने कुठल्या तरी एखाद्या भल्या माणसाने ती टीव्ही दिली असेल. पण मूळची परिस्थिती आपली अशी आहे की जर ठाणे जिल्ह्यातल्या जर शाळांची ही परिस्थिती असेल तर तुम्ही विचार करा उर्वरित महाराष्ट्रातल्या शाळांची परिस्थिती काय असेल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आज देवीचं पाठपूजन विधीपूर्वक संपन्न झाले. येणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन गुढीपाडवा, रामनवमी 26 मार्च या कालावधीत गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब टॉवर श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान
जांभी नाका ठाणे येथे करण्यात येणार आहे. या नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी पारंपरिक पद्धतीने देवीचं पाठपूजन करण्यात आलंय. हे पूजन माजी खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडले. या प्रसंगी परिसरातील अनेक शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये उत्सवाच्या तयारीला शुभारंभ झाला असून येणाऱ्या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाल्याने साऱ्या महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळेच यंदा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. कार्यकर्ते, पक्षनेते, पदाधिकारी आणि नागरिकांनीही पुष्पगुच्छ, भेटी आणू नयेत, शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज लावू नयेत, तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने कोणताही सोहळा आयोजित करू नये असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. अजित पवार यांच्या अकाली जाण्याच्या वेदनेतून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. व्यक्तिशः माझा सहकारी आणि मित्र गमावला आहे. अजित पवार यांच्या निधनाने झालेली अपरिमित हानी भरून येणारी नाही. पवार यांच्या कुटुंबात दुःखात आपण सहभागी होणार आहोत. अशा या दुःखद परिस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करणे, सोहळे समारंभ करणे मला उचित वाटणार नाही. त्यामुळेच परिस्थितीचं गांभीर्य आपण जपू असं आवाहन शिंदे यांनी केलं आहे. माझ्या वाढदिवसानिमित्ताने कुणीही पुष्पगुच्छ आणू नयेत, होर्डिंग्ज लावू नयेत, तसेच कोणताही समारंभ, कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी विनंती शिंदे यांनी केली आहे. पाचपाखाडी ठाणे येथील बर्नियो मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये अनोख्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमधील महिलांनी, डॉक्टरांनी हळदी कुंकू समारंभ करून हिंदू संस्कृती परंपरेचं पालन केलं आहे. डॉक्टर ऋषारी पिल्लाई यांच्या पुढाकाराने ब्रँच हेड डॉक्टर मनाली चोपडे तसेच मार्केटिंगचे उमेश कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं आहे. एरवी रुग्ण, ओपीडी, मेडिसिन, शस्त्रक्रिया यात गुंतलेल्या हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांनी यावेळी हळदी कुंकू समारंभाबरोबर गाण्याच्या भेंड्या खेळून, थोडा वेळ स्वतःसाठी देऊन, गिफ्ट वाटप करून मनोरंजन केलं आहे. नेहमीच्या रुटीनपेक्षा थोडा वेळ आपल्याला दिल्याने एक आनंद मनाला मिळाला आहे असं उपस्थित महिला डॉक्टरांनी यावेळी म्हटलं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.